अरे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। थांबू का हे थांबू हे थांबू बाजवड संघाचा कॅप्टन आपण थोडंसं आयोजन कमिटीचे प्लीज संपर्क साधा। बाजवड संघाचा कॅप्टन बिजू पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। दोन बिग संघामधून मित्र आपण एक महत्त्वाचा सामना पाहतोय। जागृत मराठा रानाल विपक्ष गावदेवी भादवड। सध्या रँकिंग नंबर वार संघ आपण पाहतोय भादवड दोन विजेतेपद ज्या संघाने पटकावलेले आहेत। जनमान पोगाव आयोजित जी स्पर्धा होती त्या चषकावर या संघाने देखील आपलं नाव कोरलं होतं आणि नुकतीच संपन्न झाली स्पर्धा आपण पाहिली। ओम साई पिसे या स्पर्धेवर देखील या संघाने आपलं नाव कोरलं होतं। ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास नाणेफेक दोन्ही संघांमधून झालेली नाणेफेक कोल लागतोय। राणा संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण देखील लावून झालेले पंच देखील आमच्या त्याकडे रवाना झालेले आहेत आणि सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामधून रवाना होताना भादवड संघाची। आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ बेळेगाव जवन पाटील। धन्यवाद मोहन दादा भोईर। तर जबरदस्त फाईट बघायला मिळेल दोन संघांमध्ये। ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना टू ओपनर पेअर जागृत मराठा राहनाल आणि गावदेवी भादवड सामना रंगणार आहे। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे जागृत मराठा राहनाल संघाच्या संघनायकाने। हेलो ए पडला सुन नको पहिले एंट्री पर जमा करा। चला पंच सामन्याला सुरुवात करायची आपण। बघा 4 षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटं असतील याची नोंद घ्यायची आणि वेळेसंदर्भात प्लीज आयोजकांच्याकडून आमच्यापर्यंत ही सूचना आलेली आहे, आम्हाला सहकार्य करायचं आहे। पहिले षटक घेऊन येते पॉवर प्लेचे षटक आहे। गोलंदाज विजय संतोष आणि कैलास ही जोडी खेळपट्टीवर आहे ज्याचा आज वाढदिवस आहे। संतोष तरे तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा उपतालुका प्रमुख चषक 2022च्या माध्यमातून लक्ष कोटी कोटी शुभेच्छा। विजय षटकातील पहिला चेंडू मात्र बघूया एक मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात हवं तसा आला नव्हता। पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय। गुड लेन स्पॉट ऑन चेंडू उसळला होता आणि अगदी अनपेक्षित दुसरी बघायला मिळाली, अंगावर आदळला आणि एक चोरटी धाव तिथे पूर्ण केलेली आहे ती संतोषने। या अवांतर धावसंख्येशी धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे। पुन्हा एकदा विजय संधी होतीये इष्ट्यांच्या मागे, झेल सुटलेला आहे, आवाज देखील आला होता। झेल कोणाचा सुटलेला आहे तर कैलासाचा झेल सोडलेला आहे। निश्चितच महागात ठरू शकते जागृत मराठा राहणाऱ्या संघाला। एक जबरदस्त फॉर्म मधला असलेला खेळाडू कैलास याचा झेल सोडलेला आहे। पिसे या स्पर्धेमध्ये मालिका वीर हा खेळाडू ठरला होता। चेंडूला बॅकफुट जाऊन कट केलेला आहे। चेंडू फ्लाय स्लिप मध्ये बघायला मिळेल फक्त एकच धाव। सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 3।
पुन्हा एकदा विजय बॉलिंग मार्कवर. चेंडूला अगदी अप्पर कटचा फटका खेळलेला आहे. जम्पिंग शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. चौकार, गुड शॉट. काय फटका खेळला होता, अप्पर कटच्या अंदाजाने हा चेंडू गेला होता. कव्हर बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू होता. मसल बॉलर आहे गोलंदाज विजय. खांद्यांचा अतिरिक्त भार बघायला मिळते चेंडू टाकताना, चेंडू रिलीज करताना. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 7. पहिलं पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू मात्र ब्लॉक होल मध्ये टाकला होता यॉर्कर पद्धतीचा. क्षेत्ररक्षक 2-2 झेपावले होते तिथे. मिळेल फक्त कैलास याला एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जिथे एक धाव होती तिथे चक्क 2 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि क्रिकेटमध्ये एक धाव ही खूप महत्वाची असते. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 9. नो डाऊट चालू सीझन मध्ये 2 स्पर्धा जिंकून 2 वेळा चॅम्पियन संघ ठरलेला आहे गावदेवी भादवड. नितीन पाटील, संतोष मूर्ती राहनाल संघाचे संघनायक, त्याने जागृत मराठा राहनाल या संघाला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे नितीन पाटील. पंकज पाटील यांनी देखील जागृत मराठा राहनाल या संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच या आयोजनाला नियोजनाला त्यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट दिले. तसेच रमेश तरे न्यू 40+ चे सचिव यांनी देखील खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत या स्पर्धेला. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 9. एक संत सावध सुरुवात आहे गावदेवी भादवडे संघाची. खेळतोय कैलास एक चौकाराच्या मदतीने 7 धावांवर. संतोष खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज प्रदीप. चेंडू मात्र बघूया मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगला झेल चंदू याने घेतलेला आहे. फलंदाज बाद. अफलातून झेल घेतला लॉंगन सीमारेषेवर आणि पहिला जबरदस्त हादरा दिलेला आहे. तो गावदेवी भादवडे संघाला सांघिक 9 या धावसंख्येवर पहिले यश मिळून देतोय आपल्या संघाला. विकेट टेकर गोलंदाज प्रदीप. नवीन फलंदाज आता मात्र संजय खेळपट्टीवर येतोय. संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतोय. राईट आर्म वरती विकेट कट करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. जबरदस्त चेंडू टाकला होता. धावसंख्या कायम आहे. धावफलकावर 9. एका गड्याच्या मोबदल्यात. मधुकर पाटील ओमसाई पिसे संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याचा देखील आज वाढदिवस आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संधी होती तिथे कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा जीवनदान कैलास याला. मिड ऑफला निश्चितच एक चान्स नामी संधी चालून आली होती. कॅचेस विनिंग द मॅचेस. 1 धाव पूर्ण करते कैलास. धावसंख्या वाढते. धावफलकावर 10. हॅलो. पुन्हा एकदा चेंडूला सुंदर रॉनचा फटका आपण पाहतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. निश्चित या ठिकाणी एक संधी आपण पाहिली होती.
फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी निश्चित आपण पाहिली होती, मात्र चेंडू व्यवस्थित हातात कलेक्ट करता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला. जीवदान मिळते, फलंदाज धाव मिळते, संघाला धावसंख्या 2 ने पुढे असते. धावसंख्या होते ती किती 2 केले ना ऍड. धावसंख्या 12. जा प्रदीप पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका आपण पाहतोय. चेंडू डीपला येतोय, चांगले क्षेत्ररक्षण देखील आउटफील्ड मधून पाहतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव संघात धावसंख्या 13 वर फक्त षटक क्रमांक दुसरं प्रदीप याच्या माध्यमातून. नाणेफेक हरल्यानंतर बादवड संघ प्रथम फलंदाजी करतोय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो 1-13. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे, बिग हिटर आहे कैलाश. आज राहणार संघाला देखील ऑल दी बेस्ट केलं जातं. पंकज भोईर न्यू 40+ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, आमचे परममित्र देखील आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद पंकज भोईर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता. त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर ज्युनियर 40+ या संघटनेचे सचिव रमेश तरे यांनी देखील आपल्या गावच्या संघाला अर्थातच राहणार संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद रमेश तरे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू तिथे सूर्यपंत चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. चेंडू ऑन साईडला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं, क्षेत्ररक्षक थोडंसं थंबल झाला होता, मिसफील केलं होतं क्षेत्ररक्षण चेंडूला आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्याकडे 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. या 2 धावांनी संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 15. प्रतिषटक आपण विचार केला 7.50 सरासरी आहे. थोडीशी संत सुरुवात आहे. निश्चितपणे 12 चेंडूमधून बघूया संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चांगलं आव्हान द्यायचं असेल तर येणाऱ्या 12 चेंडूमधून निश्चितच मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील बादवड संघाला. बादवड संघाचा मित्र आपण जर विचार केला तर नुकतीच संपन्न झाली स्पर्धा ओम साई पिसे आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक आपण पाहिले. त्या चषकावर देखील या संघानं आपलं नाव कोरलं होतं. त्या चषकाचा मानकरी ठरला होता. त्याचबरोबर जनमान पोगावाची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमधून देखील या संघानं अव्वल दर्जाची कामगिरी साधली होती. त्या स्पर्धेमधून देखील त्या चषकावर बादवड संघानं आपलं नाव कोरलं होतं आणि ते सातत्य बघूया या स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळते का. आज पिसे संघाचा एक अष्टपैलू असा खेळाडू आहे, आमचे परममित्र मधुकर पाटील यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि त्यांना देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेच्या वतीनं आमचं कॉमेंट्री पॅनल असेल, पंच पॅनल असेल, या सर्वांच्या वतीनं मधुकर तुला देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय संजू. वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट जल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज संजू याला मैदान सोडावं लागतं. विकेट क्रमांक 2. नेक्स्ट न्यू बॅट्समन यशवंत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरं गोलंदाज अजय. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट दमदार फटका. चेंडू ऑन साईडला येतोय. मिसफील्ड केलं जातं चेंडूला. 4 धावा या ठिकाणी मिळतील. खराब क्षेत्ररक्षण. या 4 धावांनी संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 19. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता. थोडंसं मिसफील्ड होताना क्षेत्ररक्षणाला पाहिलं होतं. बॅकिंग देखील उत्तम झाली नाहीये आणि चेंडू मात्र जातोय सीमारशे बाहेर. चौकार.
अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका, काय लाजवाब फटका होता कैलाशाच्या बॅट मधून. चला थोडंसं आपण वेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी थोडासा मेस टाइम फटका आहे. स्कोर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतो डीप मधून, जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल. दिनेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः इस्टिच आपण पाहिलं होता. त्या ठिकाणी जातो, चेंडूला कलेक्ट करतो, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने संघात धावसंख्या 20 वर पोहोचते. 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघात धावसंख्या येते 2 बाद 20. चला पुढील दोन संघ कालिका माता खारबाव, विपक्ष गावदेवी अंजूर. या देखील दोन्ही संघांना विनंती आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. अजय अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक ब्लॉकमधला चेंडू आपण निश्चित पाहिला होता. चेंडूला डिफेन्सिव्ह फटका देखील त्याच्या बॅटमधून पाहिला होता. आपल्या फलतोमणी चेंडूला कलेक्ट केलं जातं. स्वतः गोलंदाज काय लाजवाब क्षेत्ररक्षण कडून धावसंख्या 1 ने पुढे सकते 21. 21 धावसंख्या 21. आपण पाहतो क्रिकेटचं बिग इव्हेंट, बिग शो. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा, एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. श्याम दादा चौधरी यांची देण देखील आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका, चेंडू फाईन लेगला जातोय. आउट फील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळले. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 1 ने 22. महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण कामगिरी. अगेन्स्ट अजय. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका. फक्त मिळते एक धाव. एक धाव सगळ्या धावसंख्या 1 ने पुढे असलेली धावसंख्या होती ती 23. षटक क्रमांक तिसरं समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. चॅलेंजेबल स्कोर सध्या दिसत नाहीये. निश्चित अंतिम शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 7 चेंडूमधून कमीत कमी 15 धावा येणं फार गरजेचं आहे. चंद्रकांत नि गोलंदाज चंद्रकांत येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या मध्ये शेवटचं अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायक चंद्रकांत याच्या खांद्यावर देतो. चंद्रकांत कशा प्रकारची गोलंदाजी करतो, जो विश्वास आहे ते विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी की अगेन्स्ट थोडासा स्वैर मारा. आता मात्र सामन्यामध्ये थोडंसं चांगलं आव्हान द्यायचं असेल बादवड संघाला तर येणाऱ्या 6 चेंडूमधून थोडेसे विस्फोट खेळी करणं अत्यंत गरजेचं आहे. कमीत कमी 15 धावा येणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू 2 क्षेत्रात बीट करून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. यशवंतच्या बॅट मधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. आता मात्र धावसंख्या 4 ने पुढे 27. चेंडूची लाईन जबर लवकर रीट केली. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. यशवंत सध्या थोडंसं स्ट्रगल करतात दिसतोय, कारण की यशवंत एक संघाची सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. मात्र जी साजेदारी की जी फलंदाजी सध्या त्याच्या बॅटमधून दिसत नाहीये. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली तर गोलंदाज थोडासा कमबॅक होतोय. चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाजी थोडीशी कमबॅक होताना आपण पाहतोय चंद्रकांतची. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे 27. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू सुंदरसा स्वीप केला तो फायलिंगला चेंडू जातोय. 1 बॉस एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून देखील कलेक्ट केला जातो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने धावसंख्या 28 वर पोहोचते. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. 1 बॉस एका टप्प्याने मात्र भालचंद चेंडूला कलेक्ट करतो. दुसरी धावेचा प्रयत्न फेक थोडीशी रॉंग इन आपण पाहिली होती.
2 धावा देखील कंप्लीट केले जातात आणि या 2 धाव्याने संघ पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. अजूनही येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी, येणारे 2 चेंडू बघू हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड कैलाश. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती, लाईनअप करू शकला नव्हता. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा अंधाधुंदी प्रयत्न. डोळे झाकून मित्र फक्त आणि फक्त आपण चांगलं स्वप्न पाहू शकता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, वाट कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. जवळजवळ असं वाटतं की चेंडू सीमेच्या बाहेर जातो की काय. मात्र खरोखर त्या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. स्क्वेअर ऑफ विकेट, लाजवाब झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील फेल होतोय. तर 4 षटकांच्या अंती धावसंख्या आहे ती 30 आणि विजयाचं लक्ष असेल ते फक्त आणि फक्त 31 धावांचं एक मापक लक्ष. मी तो स्पर्धेचा कालचा दिवस गाजवला तो एकमेव संघ बांद्र्या मारुती काल्हेर. काय लाजवाब कामगिरी. 2021-22 पर्व आपण पाहिलं आणि या पहिल्या पर्वामधून थोडासा स्ट्रगल करणार संघ बांद्र्या मारुती का. मात्र कालच्या स्पर्धेमधून काय जबरदस्त खेळ त्या संघाचा आपण पाहिला होता. कालच्या दिवसाचा विजेता देखील राहिला होता. विजयासाठी एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 31 धावांचं. चला बादवड संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो, पुढील संघ देखील आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. गावदेवी अंजूर विपक्ष कालिका माता खारबाव. वेलकम रवींद्र तरेसर, आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सुधाजी, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ज्ञानेश्वर म्हात्रे, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 31 धावांचं. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल ती बादवड संघाला. कारण साजेशी कामगिरी फलंदाजी मग करता आली नाही. ज्या धावपळकर हव्या तशा मात्र दिसल्या नाही आहेत. आता बघूया सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर गोलंदाजी अतिशय फार चांगली करावी लागेल. बादवड संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमच्या ठिकाणी रवाना झाले तेव्हा विनंती असेल राहणार संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी बिना विलंब लगेच मैदानामध्ये रवाना करायची. गावदेवी अंजूर विपक्ष कालिका माता खारबाव. पुढील दोन्ही संघांना आपलं रिपोर्टिंग करायचं आहे.
गावदेवी अंजूर संघ इथे दाखल झाले. राजेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. 31 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. जागृत मराठा राहणारे संघाची एक माफक लक्ष आहे. जवळजवळ 8 ते 9च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील. प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर सोपं समीकरण आहे. 24 चेंडू आणि 31 धावा. अतिशय भव्य दिव्यशी स्पर्धा आहे मित्रांनो. जय हनुमान क्रीडा मंडल सरवली 40+ आयोजित उप तालुका प्रमुख चषक 2022 या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन. या स्पर्धेचा सलग हा दुसरा दिवस आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. प्रदीप आणि चंद्रकांत ही जोडी खेळपट्टीवर टोपनर पेअर. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज संजय. दोन्ही लढवय्ये संघ आहेत. चांगली फाईट होण्याची दाट शक्य आहे. निश्चितच विनोद नाईक आपलं हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग कारिवली या संघाने सलगचे 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळतो आणि कालचा दिवस अक्षरशः ज्या संघाने गाजवला तो बंद्र्या मारुती काल्लेर. कालच्या दिवसामधून हा संघ क्वालिफाय झालेला आहे. कमालीचा प्रदर्शन या संघाकडून बघायला मिळालेलं आहे. षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू. चेंडू मात्र बघूया अगदी स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंड खेळला होता. 6 धावांसाठी टिपिकल पॉवर प्लेचा फटका. गुड शॉट. मिळतील 6 धावा. पहिल्याच चेंडूवर अतिशय अफलातून फटका बघायला मिळते. अगदी सरळ ब्लेडने केला होता, सरळ बॅटने खेळला होता डाऊन दी ग्राउंड. षटकारांनी धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. प्रदीप खातं कोलतोय 6 धावसंख्येनिशी. पुन्हा एकदा वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कॅरी झाला नव्हता. चेंडू खाली राहिला होता. पूर्णपणे चकित होते, बीट होते फलंदाज प्रदीप. बाकीचं काम एस्टनच्या मागे चोख बजावताना एसटी रक्षक कैलास. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 6. चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला स्लॉक स्वीप केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दणदणी षटकार. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा धमाकेदार षटकार आहे. फलंदाज प्रदीप ऑन फायर. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेले आहेत. धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 12. टीट फोर टॅट जशास तसं उत्तर दिले जाते. हम भी किसी से कम नाही हे सांगताना आता मात्र जागृत मराठा राहणार संघ. जबरदस्त परफॉर्मन्स. 3 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. धावफलकावर जोडलेले आहेत. ते 12. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. प्रदीप याने खेळतोय 12 धावांवर. 2 षटकारांचा समावेश आहे. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र जागेवरूनच टोलवण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. फुटवर्क आता मात्र बघायला मिळालं नाही या फटक्यामागे. धावसंख्या कायम आहे. धावफलकावर 12. मला तर वाटते थोडेसे क्रॅम्प आलेले आहेत पायामध्ये संजय याच्या. बघा जर संजय मात्र जास्त दुखापत असेल तर आपण रिटायर हार्ट होऊ शकता आणि जास्त दुखापत नसेल तर तुम्ही खेळू शकता. निश्चितच अशा प्रकारच्या घटना क्रिकेटमध्ये होत असतात मित्रांनो. तर मला वाटतं थोडेसे पायांमध्ये क्रॅम्प आलेले आहेत. 40+ क्रिकेट आहे. बघा मित्रांनो 40+ क्रिकेट खेळताना एक दक्षता घ्यायची जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची दुखापत इजा होणार नाही याची आपण विशेष दक्षता घ्यायची आहे.
पण चालू सीझन मध्ये या संघाने कमालीचं प्रदर्शन केलेलं आहे. 2 स्पर्धा जिंकून या संघाने 2 चषक पटकावलेले आहेत. 2021-2022चा आपण विचार केला तर या सीझन मध्ये खूप चांगली कामगिरी बघायला मिळते गावदेवी भादवड या संघाची. रवींद्र तरे सरांना मी विनंती करणार, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे रवींद्र तरे सर. बघा क्रिकेट आहे, जशा नाण्याच्या 2 बाजू असतात, छापा आणि काटा, तसेच खेळाच्या 2 बाजू असतात, हार आणि जीत. कोणता तरी संघ एक जिंकणार आणि कोणता तरी संघ एक हारणार. क्रिकेट खेळत राहा, हिट राहा, फिट राहा, हेल्थ इज वेल्थ. आणि मित्रांनो बघा, एक संदेश आहे तुम्हाला उपतालुका प्रमुख चषक 2022च्या माध्यमातून. खरं तर व्यायाम करत चला, कारण 40+ एजचे खेळाडू आपण पाहतोय. आणि तुम्ही जितका चांगला व्यायाम कराल, सराव प्रॅक्टिस कराल, तेवढी तुमची शरीर यष्टी देखील मजबूत राहील, याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर षटकातील हा 5वा चेंडू आहे. संजय सामना करेल फलंदाज प्रदीप. फुलटॉस चेंडू होता, चेंडूला मात्र लाफ्ट केलं. 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाते चौकार. पहिल्या षटकामध्ये काय कमालीची फलंदाजी बघायला मिळते. अक्षरशः 2 षटकाराने एक चौकार ठोकलेला आहे आतापर्यंत प्रदीपेने. धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकर 16. टिट फॉर टॅट, जशास तसं ठोसास ठोसा उत्तर दिले जाते जागृत मराठा राहणार संघाकडून. 5 चेंडू टाकलेत, आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात. लक्ष्य 31 धावांचं, निम्मा पल्ला पार केले. 15 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू होता, समाचार घेता आलेले नाही आणि निश्चितच हा चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर बिनबाद 16 अशी चांगली मजबूत सुरुवात आहे. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, 16 रन्स विदाउट लॉस. जागृत मराठा राहणार. 15 धावांची आवश्यकता येणाऱ्या 3 षटकांमध्ये, म्हणजे 18 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण शिल्लक आहे. आणि एक ॲडव्हान्टेज आहे, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 10च्या 10 विकेट शाबूत आहेत राहणार या संघाचे. दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज कैलास. यानंतर जो सामना होणार आहे, गावदेवी अंजूर आणि श्री कालिका माता खारबाव, दोन्ही संघ कर्णधाराने ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे. जय हनुमान क्रीडानगरी सरवली अतिशय सुसज्ज असे मैदान आहे. आणि निश्चितच या स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. उपतालुका प्रमुख चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा मी दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दर्जेदार क्रिकेटचे सामने कालपासून तुम्हाला बघायला मिळत आहेत. गोलंदाज कैलास सज्ज होते. राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल डावखुरा फलंदाज चंद्रकांत. चेंडूला मात्र टोलवलेल्या ऑन साईडला व्हीच्या आकारामध्ये चेंडू जाते, तो डीप मिड ऑनला. क्षेत्ररक्षक दक्ष संतोष चेंडूला उचलणार, फेकणार. तोपर्यंत संधी होती 1 धाव कंप्लीट करण्याची. फलंदाज चंद्रकांत याला खातं कोलते. धावसंख्या वाढते. धावपलकर 17. 17 विदाउट लॉस, 17 रन बिना कोई विकेट खोए. गोलंदाज कैलास पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे.
रूम बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकर 17. आता मात्र कैलाश चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये संजय याने तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चेंडू मात्र शॉर्ट ऑन पुल केलेला आहे आणि पॉवरफुल सीमारेषेच्या बाहेर जाते षटकार. जबरदस्त शक्तिशाली स्ट्रोक होता, अगदी पूर्णपणे ताकद लावली होती फटक्यामागे. मायटी हिट, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा बिग ब्लास्ट प्रदीप याच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकर 23. 23 विदाउट लॉस. पुन्हा एकदा कैलास, पुन्हा एकदा चेंडू मात्र बघूया, स्कायर शॉट, आकाशी फटका आहे, सेफ लँड झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत त्या प्रदीप याने. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर. 25 जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे आणि प्रदीप मात्र अतिशय घणाघाती फलंदाजी करताना आपल्या संघासाठी तब्बल खेळतोय 24 धावांवर. 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. चेंडूला मात्र फक्त डिफेन्स केला होता, शॉर्ट बॅकलिप न बचावात्मक पद्धतीने खेळला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह, कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या कायम आहे धावपलकर 25. विजयापासून फक्त 6 धावा दूर आहे. चेंडूला लेटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 25 अशी सुरुवात आहे. जागृत मराठा राहणारे संघाची. आज निश्चितच काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळते. वातावरणामध्ये चेंजेस, परिवर्तन, पण मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामने बघायला मिळत आहेत. रवींद्र तरे सर, आपण व्यासपीठावर यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. 6 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 बॉल रिमेनिंग एंड 6 रन्स टू नीड. अब 12 गेंदे बची है, 6 रन चाहिए. 12 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज दीपक. बघा, आयोजकांच्या वतीनं मी रवींद्र तरे सरांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जग्गू आपणासाठी आमंत्रित करीत आहेत. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, तेज तर्रार चेंडू होता. पूर्णपणे फलंदाज चकित होते तिथे चंद्रकांत. 11 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र बघूया, निश्चितच असं वाटतं तिथे संधी होती, पण एक रिस्की सिंगल पूर्ण केलेली आहे. यस, संधी होती तिथे. यष्टीरक्षकाला मात्र यस बघा, पंचांची देखील तीक्ष्ण नजर होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 26. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर दीपक. चेंडू मात्र स्लोवर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता. व्हेरिएशन आणि व्हरायटी बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. कधी फास्टर वन, कधी स्लोवर वन, चेंज ऑफ द पेस. निश्चितच चांगली गोलंदाजी बघायला मिळते. मला तर वाटतं दीपक 6 चेंडू हा विविधता बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. 6 प्रकारे टाकताना त्याला कित्येक वेळेला आपण बघितलेलं आहे. पण फुलटॉस चेंडू आहे, यष्टीरक्षक झेपावतोय, चांगला झेल आणि फलंदाज प्रदीप याचा संपला खेळ. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर 26. 5 धावांची फक्त आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू आणि 5 धावा. पण लवकर हार न मानणारा संघ आहे गावदेवी भादवड. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणताच कधीच हॉट फेवरेट संघ नसतो. कधी कोणता संघ कोणत्या संघावर भारी होईल हे सांगता येत नाही. 8 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 5.
नवीन फलंदाज भालचंद्र येतोय. दोन्ही बंधू खेळपट्टीवर आहेत. दोघांची उंची बॉडी सेम आहे आणि दोघांचं वजन देखील तेवढ्यात आहे. विजयापासून 5 धावा दूर आहे. गोलंदाज दीपक सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी बघायला मिळते त्याची. 4 चेंडू टाकल्यात, 1 धाव खर्च केलेली आहे आणि एक महत्वपूर्ण सफलता मिळवून दिलेली आहे प्रदीप याच्या रूपामध्ये. चेंडू मात्र बघूया ऑन द अप खेळलेला आहे. चेंडू येतोय मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. कैलासाचं चांगलं क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त एकच धाव. गुड थ्रो. 4 धावांची अजून आवश्यकता आहे. धावसंख्या 27 जिंकण्यासाठी 7 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची आवश्यकता आहे. 24 धावांचं योगदान दिलं प्रदीप याने. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर दीपक. चेंडू मात्र बघूया स्विंग केलेला आहे. हवाई फायर आणि विनिंग सिक्सर चंद्रकांत याच्या बॅट मधून. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो जागृत मराठा राहणाऱ्या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी भादवड. हार्ड लक संजय. हार्ड लक यशवंत. कैलास ऑल टीम. गावदेवी भादवड संघाचे कोच रवींद्र तरे सरांनी आज संतोष तरे याचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्याने वाढदिवसाच्या त्याला लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि सामनावीर या सामन्याचा हिरो जय हनुमान क्रिकेट संघ सरवली 40+ वतीने देखील संतोष तरेला खूप खूप शुभेच्छा. सामनावीर प्रदीप पाटील ज्याने 24 धावांची धुवाधार बॅटिंग फलंदाजी केली. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. म्हणून प्लेयर ऑफ द मॅच MOM प्रदीप पाटील याची निवड करण्यात आली आहे. संजय पाटील याचा देखील आज वाढदिवस आहे. त्याला देखील आपण वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा देऊया. सर्वप्रथम आपण सामनावीराचा पुरस्कार दिल्यानंतर वाढदिवस केक कापून आपण साजरा करूया व्यासपीठावर. संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करते आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ चे प्रेसिडेंट प्रदीप पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचं सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. सर्वप्रथम आपण पंडित चौधरी साहेबांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते सामनावीराची आकर्षक ट्रॉफी आहे ती प्रदान करायची आहे ती प्रदीप पाटील याला. अतिशय धुवाधार बॅटिंग बघायला मिळाली. प्रदीप याने आपल्या संघासाठी एक विकेट देखील मिळवला होता. अष्टपैलू कामगिरी पंडित चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते त्याला दिली जाते एक आकर्षक ट्रॉफी. बलिराम महाराज यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक दिले जाते. व्यासपीठावर केक कापून बर्थडे साजरा केला जाणार आहे. संजय पाटील याचा आज वाढदिवस आहे. संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो. आज मित्रांनो निश्चित आपण पाहू शकता 40+ या 2 खेळाडूंचं या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन केलं जातं. गावदेवी भादवड संघाचे आपण पाहू संतोष तरे त्याचबरोबर कारवीर संघाचे संजय पाटील आज मधुकर पाटील पिसे संघाचे यांचा देखील वाढदिवस आहे. ते मात्र या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. नाही तर त्यांना देखील आपण स्टेजवर या ठिकाणी सेलिब्रेशन करताना पाहिलं असता. तर या दोन्ही मान्यवर बर्थडे बॉयज या ठिकाणी सेलिब्रेशन केलं जातं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू संतोष. हॅपी बर्थडे संजू.
बार बार ये दिन आए, बार बार दिल गाए, तू जी